चला बॅगा घ्यायचा ना. 20 रुपये नको घेतलेला आहे मी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. आणि मी सवेंद्र मांजरकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ. तर मंडळी, आजच्या या आधीचा तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. आपण कुठं आलोय ते, आपण आलोय ते म्हणजे लोणावळ्याला आई एकविरीचं दर्शन घ्यायला. तर आपल्यासोबत आहेत अक्षय आहे, अभय आहे, त्या पुढे चालत आहे. तर या अगोदरचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला, आता आपला लोणावळ्याचा प्रवासाचा व्लॉग आपला इथे संपवला होता पाठीमागे. आता तिथूनच सुरुवात करतोय. आता बघूया आता पुढून आता आपल्याला कसं म्हणजे एकविरा इकडे दर्शन घ्यायला कसं जाता येईल ते आता पण बघूया. चला. आणि आपल्याबरोबर आहे अक्षय आणि अभय, जे तुम्ही बघितला असाल पहिल्या व्लॉगमध्ये. त्यामुळे पहिला व्लॉग आधी नक्की बघा. आणि आता इथून आपल्याला रिक्षा करायला लागणार आहे. हां, काय करूया. तर म्हणजे आता इथून आपल्याला रिक्षा म्हणजे करावी लागणार एकविरीच्या पायथ्याशी जायपर्यंत. आता चला, आता आपण रिक्षा केलेली आहे. काकांशी बोलणं केलेलं आहे आपण. काकांचं नाव नॉवेल चांगला वाटतंय. मी कुठं म्हणतायस की डॉक्टर नॉवेल वाटतंय. काही अक्षय म्हणत आहे की डॉक्टरचा गॉगल लावलाय. कसा वाटतंय तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हा, डॉक्टर चालत जात आहे काका. तरी अजून इथून किती वेळ लागेल जायला? 5-10 मिनिटं की अर्धा तास पायथ्यापर्यंत? हा, 15-20 मिनिटं जातील. 20 मिनिटं लागतील. काका बोलले 20 मिनिटं लागतील. काकाने जरा बोललो आता उतरलेलो आहे एकविरीच्या आईच्या पायथ्याशी उतरलेला आहे. आणि आता आम्ही जरा नाश्ता बिष्टा करतोय. जरा नाश्ता बिष्टा करून मग पुढचा प्रवास दाखवूया. चला, आता आपण नाश्ता करूया थोडा. इकडे आहे हॉटेल मनीषा फॅमिली रेस्टॉरंट. नाश्ता करूया आणि नंतर पुढे जाऊया. चला. तर म्हणजे नाश्त्याला काय बघा, झणझणीत चमचमीत आपली राजापुरी मिसळ. आपण कुठे गेलो ते राजापुरी आपली मिसळ सोडत नाही. आपण आपली मिसळ फेवरेट आहे. या नाश्ता करायला. आता नाश्ता वगैरे करून आलोय पायथ्याशी. आता इथून आपल्याला खरी सुरुवात होणार आहे.
तर मंडळी आता अर्धा अंतर पार केलेलं आहे, अजून थोडं आहे. आणि आता इकडे सर्व म्हणजे अशी ठिकाणी काही ना काही तुम्हाला दुकानं पाहायला मिळतील. हा आता बॅग वगैरे आम्ही इथे ठेवतोय दुकानामध्ये. आणि आता इथून आम्ही ओटी वगैरे घेऊन जातो. अजून एक मंडळी ओटी बिटी घेतलेला आम्ही. तर मंडळी फायनली आलेलो आहे आपण वरती. दादा वाचका वाजू नका, पोरांना हरवे लागलेत. योगेश कवली नावाचा इथं 12 वर्षापासून सापडलेला आहे. त्याचे आई वडील पुढे
म्हणजे आता आम्ही आतल्या लेणी बघणार, भारी आहे. आता आतमध्ये जाऊया. कृपया लेणी परिसरात व लेणीमध्ये स्वच्छता व शांतता राखा. वा हा हा, काय भारी आहे. हा, इथे या कारल्या लेणीची माहिती आहे. आता लेणी वगैरे फिरून झाले आहे, पण अजून आमचे फोटो काढायचे काय हेच होत नाही, मन भरत नाही फोटो काढल्याशिवाय. आता लेणी वगैरे फिरून झालाय, आता आम्ही जातोय बाहेर. चला. तर मंडळी आम्ही काही आतमध्ये गेलो नाही दर्शन घ्यायला, बाहेरच्या बाहेर म्हणजे दिलेलं दर्शन घेतलेलं नाही आम्ही. आता निघतो, कारण का गर्दी खूप आहे इकडे. गर्दी खूप असल्याने ना एकदम त्याच्या आम्ही घेतलेलं वेळेत जाऊया. बरोबर, चला. आता अजून पुढे काय होत आहे आपण बघूया. चप्पल घालूया आधी, जाऊन चप्पल घालूया आधी. आता बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही जातो परतीच्या प्रवासाला. चला. राहीची एकच मागणं आहे सगळ्यांना, आपल्या सर्व सबस्क्रायबर फॅमिलीला सुखरूप ठेव. त्यांच्या अजून कोण असतील फॅमिली तर त्यांनाही सुखरूप ठेव, आणि माझ्या सर्व मित्रांना पण आनंदात चांगला त्यांना जॉब वगैरे मिळवून देत, कारण का आमचे मित्र सध्या जॉबच्या जरा अडचणीत आहेत आणि त्यांना सुट्टी पण अशी भेटून दे की शनिवार रविवार
त्यांच्या मनासारखं जॉब भेटू दे, म्हणजे जेणेकरून ते आमच्यासोबत येतील. कारण का आमच्यासोबत काय काय मित्र अजून आले नाहीत, जे येतो बोलले होते ते कामानिमित्त मग आले नाहीत, तर त्यांना चांगला जॉब दे. चला आता आपण जाऊयात परतीच्या प्रवास. चला बॅगा घ्या. चला 20 नको घेतलेला आहे मी. म्हणजे आता दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आम्ही आता परत आलेलो आहे आमच्या बॅग न्यायला. तिथे आपण ठेवलेलं मग अशी त्या दादाच्या दुकानामध्ये. अरे बॅगवाला 100 रुपये बॅगेट. चला आता जाऊयात आपण बघूया काय बॅगेट टाकून. तर मंडळी फायनली आपला परतीचा प्रवास संपलेला आहे आणि आता आम्ही खाली आलेलो आहे. तिथून आपली सुरुवात झाली होती ते एकदा परत आलेलं आहे. तर मंडळी आता उतरलेलं आहे खाली आणि आता मस्त उसाचा रस पितो आहे आम्ही. कारण का उसाचा रस हा खूप आरोग्यदायी असतो. काका आणताय दिली एक विरा अमृत तुल्य. तर म्हणजे आता इथे मस्त उसाचा रस पिला का. आता स्टेशनला जातोय, बघूया अजून पुढचा अजून प्लॅन काय होतोय काय. तर आता डायरेक्ट स्टेशनला भेटू. चला हां थोडी प्रसादी घेऊया. तर गाईज आता आम्ही दादाला विचारलं होतं की लोणावळ्याची फेमस काय आहे, तर दादाने दाखवलं की चिक्की फेमस आहे आपल्या लोणावळ्याची. आणि हे काय हे गुलाबी आहे ना. हे काय हाँ रोज काजू एंड रोज ड्रायफ्रूट चिक्की. दादा प्राइस काय याची? 50, 60, 70, 240, 240, 100, 120. ओके आता घेऊया कुठची तरी. प्रसाद घेतलेला आहे. आता डायरेक्ट आपण आता स्टेशनला. चला